इथे मी वालावलकर यांच्या चण्याच्या करंज्याचे सारण घेतलेलं आहे। वालावलकर यांच्या चण्याच्या करंज्याच्या सारणाचं आहे ना एक खास वैशिष्ट्य आहे। हे जे तुम्ही सारण पाहताय ना हे खास कोकणी पद्धतीमध्ये तयार केलेलं आहे। म्हणजे ह्या सारणामध्ये आहेत ना चणे वापरलेले आहेत, चण्याची डाळ वापरलेली नाही। चणे वापरून ते चांगले भाजलेले आहेत आणि त्यानंतर हे जात्यावरती भरडून तयार केलेलं सारण आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे जात्यावरची टेस्ट कशी असते, ती मिक्सर मध्ये जर वाटलं ना तर त्यांची संपूर्ण टेस्ट आहे ती कट होऊन जाते, पण जात्यावरती हे भरडून तयार केलेलं आहे म्हणजे त्याची जी पारंपरिक चव आहे ती पूर्णपणे एनहान्स झालेली आहे आणि त्याच्यामुळेच हे खरं तर सारण अधिक टेस्टी होतं। तर यंदाच्या दिवाळीला वालावलकर यांच्या चण्याच्या करंजीचे सारण जर तुम्हाला आपल्या घरी ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आलेले आहेत, या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही आपलं करंजीचे सारण आहे ते घरी ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही थेट यांच्या शॉपमध्ये जाऊन सुद्धा हे जे प्रोडक्ट आहे हे परचेस करू शकता। शॉपचा ॲड्रेस आहे वालावलकर मसाले, लालबाग, मुंबई। तर आता हे सर्वात पहिल्यांदा आपण मैदा आहे ना तो चालून घेऊया। तर आता मैद्याच्या पिठामध्ये आपण 2 चमचे रवा घालूया। आता आपण तुपाचं मोहन तयार करून घेऊया। तोपर्यंत आपण यामध्ये मीठ घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। तर हे बघा आपलं तुपाचं मोहन आहे ना ते कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोहन घालूया आणि चमच्याने आपल्याला एकजीव करत जायचं आहे, हात नाही घालायचा, हात भाजून जाईल। चला आता हे पीठ आहे ना त्या हाताने चोळून घेऊया, म्हणजे ते सर्व बाजूने चांगलं एकजीव होऊन जाईल ना। हो। आता तुपाऐवजी तुम्ही तेलाचं मोहन सुद्धा घालू शकता। चला आता छान एकजीव झालेला आहे। आता आपण ना हळूहळू पाणी घालूया, म्हणजे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे। आणि मी इथे पाणी आहे ना तो साधाच वापरलेला आहे। तर हे बघा आपलं पीठ आहे ना ते मळून झालेलं आहे। आता 20 मिनिटासाठी आपण मुरवत ठेवूया। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला पुन्हा एकदा आपण मळून घेऊया। हे बघा पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण करंजी करायला सुरुवात करूया। तर हे बघा असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण पिठामध्ये घोलून घेऊया आणि घोलून झाल्याच्या नंतर आपण पारी लाटायला सुरुवात करूया। हे बघा एवढी अशी लाटून घ्यायची आहे। आता या पारीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। आणि या सारणाचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो या सारणामध्ये ना साखर बिलकुल यूज झालेली नाही आहे। ह्या सारणामध्ये गुळ वापरलेला आहे। तुम्हाला या सारणामध्ये काहीही घालावं लागत नाही, सगळे काही इन्ग्रेडियंट आहेत ते ॲड ऑन आहेत। फक्त तुम्हाला करंजीची पारी लाटायची आहे आणि हे सारण आहे ते स्टफ करायचे आहे आणि तुमची झटपट करंजी इथे तयार होते। तर दिवाळीला वालावलकर यांचं चण्याच्या करंजीचे सारण हे सर्वात बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पारीला ना कडेने पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही पारी आहे ना ती आपल्याला अशी बंद करून घ्यायची आहे। वाह। आणि चांगली अशी दाबून घ्यायची, म्हणजे तेलामध्ये जाऊन सुटणार नाही। आता आपण काचणीच्या साहाय्याने कट करून घेऊया। ही बघा आपली करंजी आहे ना ती तयार झालेली आहे। अशाच आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया। चला आता तयार करंज्या आहेत ना ते तळून घेऊया। इथे बघा मी कढईमध्ये तेल चांगलं तापून घेतलेलं आहे। आता एक एक करून आपण करंजी तळून घेऊया। आणि तळताना आपल्याला गॅस आहे ना तो मोठा नाही ठेवायचा आहे, मध्यम ठेवायचा आहे।
हा बघा हलकासा आपल्याला सोनेरी रंग आणायचा आहे आणि आता या झालेल्या आहेत आपण काढून घेऊया। ह्या बघा आपल्या चण्याच्या सारणाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत। किती मस्त आणि झटपट पद्धतीने आपले ही करंजी तयार झालेली आहे ना। तुमचा वेळही वाचेल आणि आपली करंजी एकदम स्वादिष्ट सुद्धा तयार होईल। चला असेच एक स्वादिष्ट दिवाळीचा फराळ घेऊन येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।